नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी 2013 पेपर क्रमांक 1 इयत्ता पहिली ते 5वी साठी जी असते शिक्षक पात्रता परीक्षा महा-टेट। मागील भागात आपण इंग्रजीमधले 1 ते 10 प्रश्न बघितले होते। आज आपण त्यापुढील 10 प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 11, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स दिलं त्यातलं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचं आहे। कोणतं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे हे बघायचं आहे। वाक्य दिलं आहे, व्हेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग। पर्याय आहेत, व्हेअर आर मीटिंग बिंग अटेंड बाय यू, व्हेअर इज द मीटिंग बिंग अटेंड बाय यू, व्हेअर यू आर बिंग अटेंडिंग द मीटिंग। चौथा आहे, व्हेअर द मीटिंग इज बिंग अटेंड बाय यू। याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, व्हेअर इज द मीटिंग बिंग अटेंड बाय यू। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, चूज द करेक्ट प्रिपोजिशन। क्वारंटाइन इज द इफेक्टिव्ह अँटीडॉट रिकामी जागा मलेरिया। ऑप्शन आहे 2, अगेन्स्ट फॉर इन। याचं करेक्ट उत्तर आहे अगेन्स्ट। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी साइन फॉर द गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यामधून आपल्याला एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक वाक्य ओळखायचं आहे। वाक्य दिलं आहे, मिस्टर सेन वॉज अ ग्रेट एज्युकेशनिस्ट। पर्याय दिले आहे, व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वॉज, हाऊ अ ग्रेट एज्युकेशनल मिस्टर सेन वॉज, व्हॉट अ एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वॉज, व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट वॉज मिस्टर सेन। त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, हाऊ अ ग्रेट एज्युकेशनल मिस्टर सेन वॉज। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, सिलेक्ट द करेक्ट ऑपोजिट वर्ड द गिवन सेंटेन्स। इंटरगल। ऑप्शन आहे मिरर, मेजर, इंडिपेंडंट, इसेन्शियल। त्याचं उत्तर आहे मायनर, ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 15, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। वाक्य दिलं त्यातलं आपल्याला एक अल्टरनेटिव्ह शोधून काढायचं आहे पर्यायामधलं। मिस्टर कुमार स्पोक इन फिलिंग द ब्लँक्स लो व्हॉइस। ऑप्शन आहेत ए, द, ॲन अँड नो आर्टिकल। त्याचं उत्तर आहे इन, ॲन। याचं उत्तर आहे ए। याचं करेक्ट उत्तर असणार आहे ए। आणि प्रश्न क्रमांक 14चं उत्तर असणार आहे इंडिपेंडन्स, ऑप्शन क्रमांक 3 इंडिपेंडन्स। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री। इथे आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री वाक्य दिलेलं आहे आणि त्यातलं आपली कंपॅरेटिव्ह डिग्री ओळखायची आहे। वाक्य आहे, द शताब्दी एक्सप्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन। ऑप्शन आहे, द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन मोस्ट अदर ट्रेन, द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन मेनी अदर ट्रेन, द शताब्दी एक्सप्रेस इज मच कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन्स। चौथा आहे, द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन। तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, चूज द करेक्ट यूज टू सेंटेन्स इन द गिव्हन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला यूज टूचा वापरून वाक्य तयार करायचं आहे। वाक्य आहे, ऋषिकेश वुड फाइंड अ बेटर जॉब। ऑप्शन आहे, ऋषिकेश वुड यूज टू फाइंड अ बेटर जॉब, ऋषिकेश वुड टू फाइंड अ बेटर जॉब, ऋषिकेश वुड यूज टू फाइंड अ बेटर जॉब, ऋषिकेश विल यूज टू फाइंड अ बेटर जॉब। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऋषिकेश यूज टू फाइंड अ बेटर जॉब। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, चूज द करेक्ट नो सूनर सेंटेन्स गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामधील आपल्याला नो सूनर सेंटेन्स बनवायचं आहे.
ॲज सून ॲज श्रीनाथ पुट अ स्टेप इन टू द क्लास द चिल्ड्रन बिकम्स सायलेंट. तर पर्याय आहे तर नो सूनर डू श्रीनाथ पुट स्टेप इन टू द क्लास दॅन द चिल्ड्रन बिकम्स सायलेंट. दुसरा आहे नो सूनर श्रीनाथ पुट स्टेप इन टू द क्लास दॅन द चिल्ड्रन बिकम्स सायलेंट. तिसरा आहे नो सूनर डू श्रीनाथ पुट स्टेप इन टू द क्लास दॅन द चिल्ड्रन बिकम्स सायलेंट. चौथा आहे नो सूनर डिड श्रीनाथ पुट स्टेप इन टू द क्लास दॅन द चिल्ड्रन बिकम्स सायलेंट. तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नो सूनर डिड श्रीनाथ पुट स्टेप इन टू द क्लास दॅन द चिल्ड्रन बिकम्स सायलेंट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. चूज द करेक्ट अनलेस सेंटेन्स द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्समध्ये आपल्याला अनलेस वाक्य बनवायचं आहे. सेंटेन्स आहे आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम इफ ही डज नॉट अल्पोजाइज टू मी. ऑप्शन आहे आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही ॲपोलॉजिज टू मी. सेकंड आहे आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही ॲपोलॉजिज टू मी. तिसरा आहे आय शॅल फॉरगिव्ह हिम अनलेस द अपॉलॉजी टू मी. चौथा आहे अनलेस ही डज नॉट अपॉलॉजी टू मी आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस द अपॉलॉजी टू मी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. चूज द करेक्ट WH क्वेश्चन द गिव्हन पार्ट ऑफ ॲन्सर. दिलेल्या उत्तरापैकी आपल्याला WHचा प्रश्न बनवायचा आहे. वी हॅव रिसीव युअर लेटर इज मॉर्निंग. प्रश्न पहिला व्हॉट हॅज वी रिसीव धिस मॉर्निंग. व्हॉट वी हॅव रिसीव द मॉर्निंग. व्हॉट हॅव वी रिसीव द मॉर्निंग. व्हॉट वी हॅव रिसीव द मॉर्निंग. याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 व्हॉट हॅव वी रिसीव धिस मॉर्निंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.